शिरोळ तालुक्यात सध्या परिपक्व झालेल्या गहू, खपली पिकांच्या कापणीस वेग आला असून शेतकरी एखाद्या अवकाळी पावसाच्या अगोदर गहू, खपली पिकांची मळणी करून धान्य घरात आणण्याच्या लगबगीत दिसून येतोय। यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणून गहू, हरभरा, खपली पिकं घेतली होती। रब्बी हंगामात गहू, हरभरा, खपली पिकांना अतिथंडीमुळे पोषक वातावरण तयार होऊन पिकं जोमात आली। ती पिकं परिपक्व होऊन सध्या कापणीस आली आहेत। यासाठी शेतकरी मळणी यंत्राचा म्हणजे थ्रेशरसह आधुनिक हार्वेस्टर सारख्या यंत्रांचा वापर करून कापणी, मळणी करून घेतात। शिरोळ तालुक्यात शिरढोण येथील प्रणव मानगावे यांनी पंजाबमधून धान्य हार्वेस्टर यंत्र आणले। या यंत्राद्वारे गहू, खपली, भात पिकं शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन कापणी व मळणी करून देतात। यासाठी एकही मजूर वर्ग लागत नाही। पिकांच्या कापणीसह मळणी करण्याचं सर्व काम मशीनद्वारे होतं। यासाठी एकरी 6 रुपये आकारणी घेतात। परिणामी शेतकऱ्यांचा कापणीसाठी करावा लागणारा मजूर खर्च, श्रम, वेळ आदींची बचत होते। यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणाहून हार्वेस्टरद्वारे कापणी, मळणी करण्यासाठी मानगावे यांच्याकडे शेतकऱ्यांची मागणी येते। दरम्यान ज्या क्षेत्रामध्ये असे हार्वेस्टर मशीन जाऊ शकत नाही, असे काही शेतकरी वर्ग मजुरांच्याकडून गहू, खपली पिकाची कापणी करून पेंढ्या बांधून 1-2 दिवस उन्हात वाळवत आहेत। यानंतर थ्रेशर यंत्राने मळणी करून धान्य घरी आणतायत। यासाठी शेतकऱ्यांना पोत्यांच्या नगावर मळणी यंत्राचा खर्च द्यावा लागतो। मात्र या मळणी यंत्रासाठी मजूर वर्गाची आवश्यकता लागते। उन्हाचा तडाखा वाढतोय। यातच हवामान तज्ज्ञ पंजाबराव डंख यांनी पुढील आठवड्यात 16 मार्चपासून काही दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलाय। त्यामुळे लवकरात लवकर परिपक्व झालेली पिकं हार्वेस्टर मशीनद्वारा रास करून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय। यावर्षी गहू, खपली, हरभरा पिकांना पोषक थंडी पडल्यामुळे पिकं जोमदार आली। गव्हाला सरासरी एकरी 12 ते 15 क्विंटल उतारा मिळत असल्यानं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होते। यावर्षी पहिल्यांदाच गव्हाचं पीक घेतलं होतं। पाण्याचं, खताचं योग्य व्यवस्थापन व पोषक वातावरणामुळे आमच्या गुंठ्यात 25 गुंठ्यात 8 क्विंटल गहू उत्पादन निघाले, असं गौरवाड येथील सुनील मोरे यांनी सांगितलं। 1 एकर क्षेत्रातील गहू, खपली, भात हार्वेस्टर मशीनद्वारे कापणी, मळणी करण्यास मात्र 1 तासच वेळ लागतो। दिवसभरात किमान 12 एकर क्षेत्रातील गहू, भात पिकाची कापणी, मळणी होते। यास एकही मजूर लागत नाही। यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा, श्रम वाचत असून हार्वेस्टरनेच मळणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय, असं प्रणव मानगावे, हार्वेस्ट यंत्रधारक, शिरढोण यांनी सांगितलं। मराठी एस न्यूजसाठी गौरवाडहून अनिल जासूद।